बारामतीचे मतदान संपताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी एक मोठं विधान केले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अलीकडेच द इंडियन एक्सप्रेस या दैनिकाला मुलाखत दिली। या मुलाखतीमध्ये अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य त्यांनी केलं आणि त्यानंतर राज्यात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची देखील चर्चा रंगू लागली। पवारांनी लोकसभेच्या निवडणुकीतच धमाका केलाय। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। प्रश्न होता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेसमध्ये विलीन होणार का? त्यावर शरद पवार म्हणाले, पुढील 2 वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील किंवा स्वतःच्या पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीन होणं हे चांगलं आहे असं त्यांना वाटलं तर ते त्या पर्यायाकडे पाहतील। मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत। मी आता काही सांगू शकत नाही। माझ्या सहकाऱ्यांशी बोलल्याशिवाय मी सांगणार नाही। काही निर्णय घ्यायचा असेल तर एकत्रितरित्या घेतला जाईल। भाजप सोबत जुळवून घेणं किंवा मोदींना सहन करणं कठीण आहे। शरद पवार स्वतःच्याच पक्षाच्या विलीनीकरणासंदर्भात सूचक बोलले आहेत। यावर अनेकांच्या प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। पक्ष चालवणं शक्य नाही हे शरद पवार यांना कळालं असेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। देवेंद्र फडणवीसांनी टीका करताना शरद पवारांच्या याआधीच्या विलीनीकरणावर देखील बोट ठेवलंय। पाहूयात। मला असं वाटतं की पवार साहेब हे द्रष्टे आहेत। त्यांना या निवडणुकीचा निकाल लक्षात येतो आणि त्यामुळे या निवडणुकीनंतर त्यांना हे लक्षात येत आहे की त्यांचा गट आणि उद्धव ठाकरेंचा गट हे चालवणं कठीण जाईल आणि म्हणून त्यांनी हे स्टेटमेंट दिलं आहे। मला निश्चितपणे आता ही खात्री पटली आहे की या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा गट आणि उद्धव ठाकरेंचा गट हे काँग्रेसमध्ये विलीन होतील। विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी देखील पवारांच्या त्या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली। 24 जून नंतर पवार निर्णय घेणार आहे। त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे। शरद पवार यांना दूरदृष्टी आहे। ते खोलवरचा अभ्यास करून बोलतात असंही वडेट्टीवार म्हणाले। पाहूयात। या जुलमी आणि अत्याचारी आणि ज्याला आपण तानाशाही प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीला जनता विटलेली आहे। म्हणून पवार साहेब म्हणतायत की 24 नंतर हे सर्व पक्ष काँग्रेसमध्ये, अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, अनेक पक्ष, तर त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे। आणि पवार साहेबांसारखे मोठे नेते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस त्यांना फार दूरचा सगळी अभ्यास करून फार दूरवर त्यांना ते सगळी दूरदृष्टी आहे आणि तो दूरवरचा खोलवरचा विचार करून बोलतात। त्यामुळे मला वाटतं की यामध्ये 24मध्ये सत्ता परिवर्तन होणार आणि भरकडलेले जे काही पक्ष इकडे तिकडे गेलेत त्यांना दबावामध्ये आणून, त्यांना प्रेशर टाकून ती सर्व एक ताकदीची मोठ सर्व काँग्रेसमध्ये येईल आणि काँग्रेस पुन्हा या देशाची धुरा मजबूतीने सांभाळेल। दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी पवारांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं। शरद पवार यांनी जेनेरिक स्टेटमेंट केलं आहे। याबद्दल मला माहिती नाही, शरद पवारच सांगू शकतील असं सुप्रिया सुळे म्हणाले। पाहूयात। आपण जी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली त्यातली साहेबांची भूमिका तुम्ही ऐकलीच आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे त्याबद्दल? एक जेनेरिक स्टेटमेंट आहे त्यांचं। नाही, पण येत्या पुढच्या निवडणुका आणि गणित पाहता सगळे प्रादेशिक पक्ष जर काँग्रेसमध्ये विलीन होणार असतील तर किती मोठी गोष्ट वाटते तुम्हाला? हे सगळे नाही म्हणलेले, तुम्ही वाचलाय का इंटरव्ह्यू? जे पक्ष छोटे छोटे पक्ष आहेत त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये ते असं म्हणाले की अनेक प्रादेश, याचा अर्थ ही मराठी भाषा आहे। अनेक म्हणजे कोणी असू शकतो ना, सगळे आणि अनेक मध्ये अंतर आहे। अनेक जर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असतील तर कसं गणित असेल पुढचं? मला नाही माहिती, याचं उत्तर आदरणीय पवार साहेबच देऊ शकतील। मला नाही माहिती, याचं उत्तर आदरणीय पवार साहेबच देऊ शकतील। एकीकडे इंडिया आघाडीवर एक संघ नसल्याची टीका होत असताना शरद पवारांची नुकतीच प्रसिद्ध झालेली मुलाखत अतिशय महत्त्वाची आहे। कारण या निमित्ताने आगामी काळातील राजकारणाचे संकेत शरद पवार यांनी दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। सध्या काँग्रेस राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशभरात उभारी घेताना पाहायला मिळत आहे। अशावेळी आगामी काळात अनेक छोटे पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वात एकत्र येऊन इंडियाला आवाहन करण्याची शक्यता नाकारता येत नाही।